महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतो, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतो, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे, निवडणुकीमध्ये पैशाचा अमाप वापर होतो. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून देत आहेत. हे बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला भस्म्यारोग झालाय का काय असा प्रश्न मनात निर्माण झाल्यावाचून राहत नाही. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालांचा एकूण उहापोह आणि राज्यातली परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमधील बहुतांश महापालिकांच्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाला भाजपनं मोठा हादरा दिलाय. राज्यात फक्त लातूर आणि कोल्हापूरमध्येच काँग्रेसनं भाजपशी लढत दिल्याचं दिसतंय. त्यापैकी लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश मिळवलंय. वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं आपलं वर्चस्व राखलंय आणि अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलं यश मिळवलंय. नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं होतं. त्याच वेळी राज्यातल्या निवडणुकांची दिशा काय असू शकेल हे स्पष्ट झालेलं होतं. विशेषतः या शहरी भागातल्या निवडणुका कशा दिशेनं पुढे जातील हे दिसून आलेलं होतं. महापालिका निवडणुकीच्या काळात तर कहर झाला. भारतीय जनता पक्षानं 44 उमेदवार बिनविरोध निवडून आणले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 20 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आणले. त्यामुळं महापालिकांच्या निवडणुकांचाही कल स्पष्ट दिसत होता. म्हणजे जिथं विरोधी उमेदवार विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला, तिथं मतदारांना विकत घेण्यासाठीही तोच प्रयोग होणार हे स्पष्ट होतं. मतदारांना विकत घेण्यापेक्षा विरोधी उमेदवार विकत घेणं सोपं आहे, या निवडणुकीत ते दिसून आलं. त्यामुळं पुढच्या निवडणुकीत हा प्रयोग व्यापक प्रमाणात राबवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय चारित्र्य कसंही असू द्या, मतदारांना पैशांनी विकत घेता येतं याबाबत भाजपचा आत्मविश्वास जबर आहे. पैशाची मस्ती, सत्तेचा नांगानाद, बेशरमपणे केलेली फोडाफोडी वगैरे कोणतेच मुद्दे आपल्या विरोधात जाऊ शकत नाही, याबद्दल भाजपच्या नेतृत्वाला खात्री पटली आहे. भाजपचं हे वास्तव असताना सुद्धा त्यांच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे मुंबईत उभे राहिले, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या हिमतीला दाद द्यायलाच पाहिजे. खरं तर काँग्रेसनं अधिक ताकदीने लढायला पाहिजे होतं. मुंबईत काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीशी युती केली, तशी ती लातूरमध्ये केली होती. लातूरमध्ये या दोघांच्या आघाडीचा फायदा झाला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितचं जसं मनोमिलन झालं होतं तसं मुंबईत झालं नव्हतं. लातूरमध्ये प्रकाश आंबेडकर, अमित देशमुख यांच्या घरी गेलं होतं, त्यातून एक वेगळा संदेश गेला होता. मुंबईत तशा प्रकारे काँग्रेसचं मुंबईचं नेतृत्व आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठका, वाटाघाटी किंवा मनोमिलन झाल्याचं दिसून आलं नाही. आघाडी झाल्यानंतरही या दोघांच्यातला विसंवाद कायम होता. त्यामुळं मुंबईत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मोठ्या प्रमाणावर मतदार विकला जातो हे खरं असलं तरी न विकला जाणारही मतदार ही लक्षणीय आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी व्यतिरिक्त अन्य पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी ही फार निराशा करणारी नाही. म्हणजे विरोधकांना मतदान करणारा टक्का या राज्यातला अजूनही लक्षणीय आहे. याच टक्केवारीवर विश्वास कायम ठेवून ती वाढवण्यासाठी भविष्यात नियोजनबद्ध रीतीने प्रयत्न व्हायला हवेत. कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेला नसतो. कधीतरी लोकांची विवेक शक्ती जागृत होते. लोकसभा निवडणुकीत तो अनुभव पण घेतलाय. 400 पारच्या गप्पा झोडणाऱ्या भाजपला 240 वर रोखण्याचं काम भारतीय मतदारांनी केलं होतं आणि त्यातही महाराष्ट्रानं भाजपला रोखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळं सगळेच संपले आहे असं म्हणता येणार नाही. महायुतीतले पक्ष प्रत्येक महापालिकेत वेगवेगळ्या पद्धतीने लढत होते. कुठं महायुती होती, कुठं युती होती, कधी विरोधकांची साठलोट होतं. म्हणजे जीत बिमेरी पट बिमेरी अशातला हा प्रकार होता. विरोधी पक्षांची जागा बळकावण्याचा हा प्रयत्न होता. त्यात बऱ्यापैकी महायुतीला यश आलेलं दिसतं.
भाजपनं आपल्या महायुतीतल्या मित्रपक्षांच्या दोन्ही नेत्यांचं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मार्फत एकनाथ शिंदे यांचं पुरतं वस्त्रहरण करण्यात आलं आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे नावाच्या आमदारामार्फत अजितदादांचं वस्त्रहरण करण्यात आलं. म्हणजे लोकांच्या मनातली राज्य पातळीवरच्या या दोघाही नेत्यांची प्रतिमा खराब करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं पद्धतशीरपणे केलं आणि राज्याचं नेते म्हणवणाऱ्या या दोन्ही नेत्यांना भाजपने या निवडणुकीत लोकल पातळीवर आणून सोडलं, हे विसरून चालणार नाही. भारतीय जनता पक्षाचा हा एक नवा डाव होता आणि त्यात भाजपनं चांगलं यश मिळवलंय. नवी मुंबईत गणेश नाईकांचा जो प्रभाव होता तो कायम राहिलेला आहे. म्हणजे नवी मुंबई हे एक विशेष शहर म्हणून ओळखलं जातं. या नवी मुंबईच्या विकासाशी गणेश नाईक यांचा थेट संबंध आहे. म्हणजे शहरांचं मोठ्या प्रमाणावर बकालीकरण होत असताना नवी मुंबईचं शहर म्हणून असलेलं सौंदर्य टिकवण्यात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील तिथल्या सत्तेनं सातत्यानं प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आलंय. त्याचमुळं गणेश नाईक शिवसेनेत असोत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असोत किंवा आता भाजपमध्ये, त्यांनी आपला हा गड कायम राखलेला आहे. आता तर त्यांच्यापुढे एकनाथ शिंदे यांनी आव्हान उभं केलं होतं, परंतु एकनाथ शिंदे यांचं आव्हान मोडून त्यांनी सत्ता कायम राखली. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली. अजित पवार यांना भाजपने फटका दिलाच, परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उरली सुरली विश्वासार्हता नष्ट करण्याचं काम केलं. गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी या पक्षाची अवस्था पिंपरी चिंचवडमध्ये झाली. अनपेक्षित म्हणता येतील असे निकाल फारसे कुठे दिसत नाहीत. भारतीय जनता पक्षानं अपेक्षेप्रमाणे सगळीकडे चांगलं यश मिळवलंय. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्या पक्षानं फक्त लातूर आणि काँग्रेसमध्ये झुंज दिली. लातूरमध्ये अमित देशमुख आणि कोल्हापूरमध्ये सतेज पाटील या दोघांनीच भाजपची टक्कर दिली. राज्यात अन्यत्र काँग्रेस नेत्यांनी ती जिगर दाखवली नाही. महापालिकेच्या निवडणुका या शहरी मतदारांच्या निवडणुका असतात. शहरी महानगरी मतदारांच्यावर भाजपचं वर्चस्व आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव नगण्य आहे. त्यामुळे भाजपचं यश अपेक्षित असंच आहे. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. ग्रामीण भागातला मतदार तुलनेने शहाणा आणि कमीत कमी विकला जाणारा असतो. या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महाविकास आघाडीने या निवडणुका एकदिलानं लढवल्या तर राजकीय अस्तित्व टिकवणं त्यांना शक्य होईल असं वाटतं. धन्यवाद.